मी अश्विनी तुमच्या सर्वांची अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। तुम्ही मस्त असाल आणि आपले व्हिडिओ पाहत असाल अशा मी आशा करते। तर चला म्हटलं खूप दिवस झाले आपल्या मैत्रिणींशी बोललो नाही, तर आज बोलूयात। तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे लहान मुलांना कोणत्या कोणत्या गोष्टी यायला पाहिजेत। लहान म्हणजे किती, एक 5 वर्षाच्या पुढच्या मुलांना। तर हे जे काही अनुभव आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या मी माझ्या अनुभवावरून सांगणार आहे। माझा मुलगा आता 5.5 वर्षाचा आहे आणि बऱ्यापैकी त्याला मी काही गोष्टींचं वळण लावायचं किंवा त्याला काही गोष्टी स्वतःला आल्या पाहिजेत याचं मी त्याला शिक्षण देत आहे आणि त्याच मी तुमच्याशी गोष्टी आज मी शेअर करणार आहे। कारण वेळ काळ ही कुणालाही सांगून येत नाही, त्यामुळे आपल्या मुलांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आल्या ना तर त्यालाही मोस्टली तेवढं डिपेंड कोणावरती राहायची गरज येत नाही किंवा आपल्यावरती नाही, आपलंही काम बऱ्यापैकी इझी होतं आणि त्यालाही त्याच्या जबाबदाऱ्या कळायला लवकरच सुरुवात होते। तर मी जास्त इंट्रो देत बसत नाहीये। तुम्ही तुमचे अनुभव काही असतील तर ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता, माझ्याशी बोलू शकता। तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला पहिल्यांदा मी हाताने जेवायला सवय लावलेली आहे। कारण मुलं जर त्यांच्या हाताने जेवले तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांचं पोट भरू शकतं। तर ही एक गोष्ट, नाहीतर आजही खूप मुलांना हाताने भरवायला लागतं आणि जेव्हा मुलं स्कूलला जातात त्यावेळी जेवण व्यवस्थित करत नाही, त्यांना तिथे खूप प्रॉब्लेमला फेस करायला लागतं। सेकंड गोष्ट म्हणजे कसं, मुलांना छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आणायला सांगितल्या किंवा एखादं काम सांगितलं तर ते त्यांना आलंच पाहिजे, ते ऐकण्याची त्यांच्यात कॅपॅसिटी पाहिजे। जसं की मी स्वराजला सांगतो, स्वराज पाणी घेऊन ये, स्वराज मोबाईल देतोस का रे, स्वराज हे एवढं घड्याळ वगैरे ठेवतोस का टेबलवरती, स्वराज रिमोट देतो का, इत्यादी असे छोटे छोटे कामं की जे ते करू शकतात तो करतो। तिसरी गोष्ट म्हणजे त्याला स्वतःचे कपडे स्वतः घालता येतात, खरंच घालता येतात। तो त्याचे स्कूलचे कपडे आल्यानंतर व्यवस्थित काढून ठेवतो, स्कूलला जाताना तो कपडे व्यवस्थित घालतो, त्याच्यानंतर स्कूलवरून आल्यानंतर जे घरचा ड्रेस आहे त्याचा तो देखील तो व्यवस्थित घालतो। त्यामुळे त्याला कपडे मला घालण्याचं आणि काढण्याचंही टेन्शन नाही। त्यानंतर त्याला शिकवलेलं आहे आम्ही ब्रश करायला, स्वतःचा ब्रश त्याला करता येतो। आधी त्याला जमत नव्हतं, त्यावेळेस मी त्यांनी केल्यानंतर मी पुन्हा एकदा त्याचा ब्रश करायचे, पण आता मोस्टली तो त्याचा ब्रश व्यवस्थित करतो। त्यानंतर त्याला मी त्याचा मेकअप म्हणजेच काय, तोंडाला पावडर लावणे, डोक्याला कंगवा करणे, ह्या गोष्टी त्याला तेवढ्या प्रॉपर येत नाही, पण तो ट्राय करतो, व्यवस्थित पावडर लावण्याचा ट्राय करतो, केस विचरण्याचा ट्राय करतो। ह्याही गोष्टी त्याला मी शिकवलेल्या आहेत। त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणती, की पहा आता ह्या गोष्टीला कोणी वाईट कमेंट करू नका, ही आपण एक आई आहे, आपल्या सर्वांना मुलं आहेत, त्यामुळं ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। स्वराजला आम्ही त्याची शी धुवायला सुद्धा शिकवली आहे आणि मोस्ट ऑफ द मला गर्व होईल ही गोष्ट त्याला मी न शिकवता त्याच्या पप्पांनी शिकवली आहे। जी गोष्ट मला जमली नाही ती त्यांनी त्याला व्यवस्थित शिकवली आणि तो व्यवस्थित त्याची शी धुतो। यामुळे माझा फायदा काय झाला की आपल्याला अचानक जेवणावरून उठावं लागतं किंवा कधी कधी स्वयंपाक करत असतो त्यावेळेस मम्मी मला शीला लागली, माझी शी धुवायला ये, आणि मोस्ट ऑफ दी आता ते स्कूलला जायला लागले, त्यामुळे जर अचानक कधी स्कूलमध्ये जरी त्याला शी वगैरे आली तर तो स्वतः त्याची शी वगैरे व्यवस्थित धुवून कपडे वगैरे व्यवस्थित घालू शकतो। ही गोष्ट त्याला खूप चांगल्या प्रकारे येते। त्यानंतर मेन गोष्ट म्हणजे मुलांना अभ्यासाची सवय लागलीच पाहिजे। स्वराजला देखील आम्ही सवय लावलेली नाही, हा गुण त्याच्यातच आहे आणि मलाही तो तुमच्याशी सांगायला खूप छान वाटेल। तो जर स्कूलमधून आला ना आणि पहिला आल्या आल्या विचारतो मम्मी आजचा स्टडी काय, आणि तो तेवढ्या याने जोमाने तो स्टडी करायला, होमवर्क करायला बसतो, किंवा त्याची एक्झाम जरी असेल ना त्या एक्झामच्या आधी देखील तो त्याचा स्टडी करायला बसतो व्यवस्थित। म्हणजे आत्ताच त्याला जर ही सवय लागली तर नंतर जाऊन आपल्याला जास्त ओरडावा लागत नाही मुलांना की बाळा तू अभ्यास कर, तुझी एक्झाम आली, तुझा होमवर्क कंप्लीट कर, उद्या तुला शाळेत होमवर्क दाखवायचा आहे, बरोबर की नाही। त्यानंतर त्याला ही एक गोष्ट म्हणजे मी असं नाही म्हणत की स्वराजला सगळ्याच गोष्टी चांगल्या येतात, मी जेवढ्या काही चांगल्या गोष्टी त्या तुम्हाला सांगत आहे। काही गोष्टी त्यामध्ये आहेत, तो अजून लहान आहे, तुमची मुलं लहान असतील, काही गोष्टींचा हट्ट खूप करतात मुलं, हे आपल्यालाही माहिती। त्यानंतर जर त्यांनी कधी खेळणे वगैरे काढले, त्याचं खेळून झालं, जर आपण सांगितलं स्वराज तुझे टॉईज वगैरे व्यवस्थित बास्केटमध्ये भरून ठेव,
तर तो ठेवतो. ही एक गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे येते. त्यानंतर छोटे मोठे कामं तर तो करतोच. दूध आणायला सुद्धा तो जातो. एवढा छोटा आहे, पण त्याला जर दूध आणायला पाठवलं, त्याच्याकडे 100 रुपये द्या, 50 रुपये द्या, तो व्यवस्थित रिटर्न मनी घेऊन येतो बरोबर. दूध वगैरे व्यवस्थित घेऊन येतो. ही एक त्याला सवय लावलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांच्या पाया पडणे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर स्कूलला जाण्याआधी त्याला मी त्याच्या वडिलांच्या किंवा माझ्या पाया पडायला आवर्जून लावते. त्याला ती गोष्ट देखील मी शिकवत आहे. त्यानंतर त्याला मी दररोज, लहान मुलं तुम्हाला माहिती तसे जास्त वेळ एका जागेवर बसत नाही, पण मोस्टली 5 मिनिट म्हणा, 2 मिनिट म्हणा, किंवा जो काही 10 मिनिट बसेल तेवढा वेळ मी त्याला देवाचं नामस्मरण करायला शिकवलेला आहे. आणि तो आता आमच्यात राहून राहून किंवा ऐकून ऐकून देवाची आरती म्हणायला देखील थोडा थोडा प्रयत्न करत आहे आणि तो देवाची आरती देखील घेतो. ही गोष्ट सुद्धा मला तुम्हाला सांगण्यात चांगली वाटते की त्याला त्या गोष्टी येतात. तर अशाच ह्या काहीशा गोष्टी असतील. अजूनही तुम्ही मला काही गोष्टींचा सल्ला देऊ शकता कमेंट सेक्शनमध्ये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मुलांना यायलाच हव्या आणि आपण त्या त्यांना शिकवायलाच हव्या. दुसरी गोष्ट, माझ्या आधी तो त्याची स्कूल बॅग व्यवस्थित भरून ठेवतो. त्याचे बुक्स वगैरे तो व्यवस्थित ठेवतो बॅगमध्ये की आज काय दिले मॅडमनी, उद्या तो मॅडम काय होमवर्क चेक करणार आहे किंवा कोणते बुक्स स्कूलमध्ये न्यायचे. त्यानंतर त्याची टिफिन बॅग सुद्धा तो स्वतः पॅक करतो. टिफिन्स, बॉटल वगैरे तो स्वतःची बॉटल देखील भरण्याचा ट्राय करतो, पण मी तेवढं करून देत नाही, कारण पाणी वगैरे सांडलं की ते आपल्यालाच काम वाढतं. म्हणून त्याची बॉटल वगैरे मी भरते, पण तो बॅग वगैरे स्वतःची व्यवस्थित पॅक करतो. त्याचे स्वतःचे शूज घालतो, सॉक्स घालतो. आल्यानंतर व्यवस्थित सॉक्स आणि शूज काढून ठेवतो. तर बऱ्यापैकी त्याला ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्यामुळे कुठंतरी माझं थोडंसं काम कमी झालं. तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशा चांगल्या सवयी लावण्याचा नक्की प्रयत्न करा. तुमचं देखील थोडंसं काम कमी होईल आणि मुलांना त्या गोष्टींचा खूप जास्त फायदा होईल. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळतील. त्यांना ही गोष्टही समजली पाहिजे की आपल्या आईला किती काम असतं. नाहीतर आजकाल म्हटलं जातं ना, घरात येतो तुला काय काम असतं. आणि आपली मुलं सुद्धा मोठ्या माणसांचं ऐकून ऐकून आपल्याला असं बोलायला लागतात. त्यामुळे त्यांची जबाबदारी त्यांना समजलीच पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा केलं नसेल तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.